लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहणार आहोत की आता अचानक गायब झालेल्या नंदिनीला शोधत जीवा पुन्हा एकदा वाचवणार नंदिनीचा जीव. तर आता दुसऱ्या बाजूला पार्थने काव्याला जवळ घेताच रम्याचे आले नाकी नऊ. आता नेमकं काय घडतं हे सगळं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतो की सकाळ सकाळ जेव्हा काव्या झोपून उठते तेव्हा ती तिच्या बोक्याला किस करण्यासाठी जवळ घेते आणि ती म्हणत असते गुड मॉर्निंग. इतक्यात आता ती किस करणारच असते तोपर्यंत अचानक तिचा बोका मागे खेचला जातो. बोका बेडवरनं खाली पडतो. काव्याला वाटतं की बोका चुकूनच बेडवरनं खाली पडला, त्यामुळे काव्या बोका उचलण्यासाठी वागते. पण तोपर्यंत बोका आणखीन काव्यापासून लांब चाललेला असतो. आता काव्याला कळत नसतं की हे नेमकं असं काय घडतंय. काव्या पुन्हा एकदा आता बोक्याला थांब, कुठे चाललास, अरे थांब रे असं म्हणत बोक्याच्या काव्या मागे मागे जाऊ लागते. आणि त्यावेळी आता ती बोक्याच्या मागे जात असताना अचानक आता तिचा बोका हा जिन्याच्या जवळ जाऊ लागतो. आता बोका जिन्याकडे चाललेला असतो. काव्या बोक्याच्या मागे चाललेली असते. ती बोक्याला हाक मारत असते, काय रे थांब ना, अरे तू कुठे जातोयस. पण बोका काही थांबत नसतो. आता बोक्याच्या मागे येत असलेली काव्या बोका पकडणारच असते. इतक्यात तो बोका पार्थ मांडीवर घेतो आणि काव्याची आणि पार्थची टक्कर होते. त्याबरोबर आता काव्या वरती बघते तर वरती पार्थ बसलेला असतो. आता काव्या पार्थकडे बघते आणि म्हणत असते देशमुख हे काय करताय तुम्ही. त्यावेळी पार्थ आता काव्याला म्हणत असतो काय करतोय म्हणजे काव्या तुम्ही काय करताय हे. त्यावर काव्या म्हणते मी काय केलं आता. पार्थ म्हणतो अहो तुमचा ओजी बोका इथे सकाळ सकाळ बसलेला असताना तुम्ही या खोट्या बोक्याला किस करताय. त्यावर काव्या म्हणते देशमुख म्हणजे नेमकं तुम्हाला म्हणायचं काय. त्याबरोबर पार्थ हा आता काही बोलत नसतो, तो निरुत्तर होतो. त्यावर काव्या म्हणत असते खरंच बोललात तुम्ही देशमुख. माझ्यापर्यंत तुमच्या मनातल्या भावना पोहोचल्यात आणि जी मुलगी नवऱ्याच्या मनातली इच्छा पूर्ण करते ती खऱ्या अर्थाने सर्व गुणसंपन्न बायको असते असं आमची आई म्हणायची. त्यामुळे आता मी तुमची इच्छा पूर्ण करते. त्याबरोबर पार्थ आता काव्यापासून लांब चाललेला असतो. तो भिंतीला टेकतो. त्यावेळी काव्या पार्थला म्हणते आता कुठे जाल. आणि आता काव्यासुद्धा पार्थच्या तितकी जवळ येत चाललेली असते. आता ते दोघंजणं पार्थच्या बेडरूममध्ये असतात आणि बेडरूमचा दरवाजा हा सताड उघडा असतो. पार्थ म्हणत असतो काव्या काय करत आहे. काव्या म्हणते काय करते म्हणजे तुम्हीच जे म्हणालात ना तेच करते. तुम्हीच म्हणालात ना माझा खरा बोका इथे असताना मी खोट्या बोक्याला किस का करते, म्हणून माझ्या खऱ्या बोक्याला किस करते. काव्या आता पार्थला किस करायला खूप जवळ जाते पार्थच्या. तोपर्यंत त्या ठिकाणी रम्या येते. आता रम्याने येताना पार्थच्या आवडीची सिनेमन कॉफी बनवून आणलेली असते पार्थसाठी. पण अचानक आता ती पार्थ आणि काव्याला एकत्र आणि ते सुद्धा एवढ्या जवळ बघते आणि मग मात्र रम्याच्या पायाखालची जमीनच सरकते. रम्याच्या हातातला कॉफीचा मग चटकन खाली पडतो. आता कॉफीच्या मगाचा आवाज झाल्याबरोबर पार्थ आणि काव्या समोर बघतात तर समोर रम्या असते. रम्याला बघून दोघंही जण भानावर येतात आणि पार्थ हा आता लगेचच रम्याला म्हणत असतो रम्या काय झालं आणि तू इथे काय करतेस. त्यावर पार्थला रम्या विचारते पार्थ हा प्रश्न मी तुला विचारायला हवा. तू हे सगळं या मुलीबरोबर काय करतोयस आणि काय गं तुला काही लाज वगैरे वाटते का. नाही आधी हे सगळं जीवाबरोबर केलंस, जीवाबरोबर अय्याशी केलीस, जीवाबरोबर मजा मारलीस आणि आता जीवाबरोबर मजा मारून झाल्याच्या नंतर पार्थबरोबर सुद्धा तू तेच सगळं करतेस. लाज वाटत नाही का. पार्थ तुला स्वतःपासून दूर लोटण्याचा किती प्रयत्न करत असतो पण तरीही येऊन जाऊन सतत तू पार्थच्या मागे करतच असतेस. मला खात्री आहे आतासुद्धा पार्थच्या रूममध्ये तूच आली असशील बळजबरीने त्याच्याशी जवळीक साधण्यासाठी. आता काव्या काही बोलणार तोपर्यंतच पार्थला रम्याचा राग येतो आणि पार्थ आता रम्याच्या एक खणखणवून मुस्काटात लगावून देतो आणि रम्याला आता तो सांगत असतो रम्या बोलताना शब्द जपून आणि विचारपूर्वक वापरत जा. तोंडात येईल ते उगाच बरळत राहिलं पाहिजे असं काही नाही आहे. तू आता एवढी लहान नाही आहेस की तुला जे तू बोलतेस ते कळत नाही किंवा समजत नाही. तू काय बोलतेस आणि काय नाही हे तुलाही व्यवस्थित माहिती आहे. लाज वाटत नाही तुला उगाच काहीतरी बरळताना.
रम्या, एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही दोघं नवरा बायको आहोत आणि तू आमच्याबद्दल बोलताना तिसऱ्या व्यक्तीला मध्ये आणत जाऊ नकोस, समजलं ना? आणि राहिला प्रश्न आमच्या दोघांचा काय करण्याचा, तर पहिली गोष्ट, ही रूम आमची आहे, आम्ही नवरा बायकोत. तू आमच्या खोलीत न नॉक करता का आलीस? बेसिक मॅनर्स, बेसिक एटिकेट नाही आहेत का तुला? त्याबरोबर मग मात्र आता रम्याच्या पायाखालची जमीन पुन्हा एकदा सरकते. रम्याला खूप मोठा धक्का बसतो. चक्क पार्थने आज काव्यासाठी तिच्या मुस्काटात मारलेली असते. ती विचार करत असते की बापरे, याचा अर्थ आज पार्थ खरोखर या काव्याच्या बाजूने झाला की काय? आज हिच्यासाठी याने माझ्या मुस्काटात दिली. आणि मग आता रम्या ही पार्थला म्हणत असते, पार्थ अरे मी तर फक्त तुझ्यासाठी स्टँड घेत होते, मला ठाऊक आहे ही काव्या कशी आहे ती, ही काव्या मुद्दामून तुला त्रास. त्यावर पार्थ म्हणतो नाही देत आहेत त्या मला त्रास रम्या. त्याबरोबर मग मात्र रम्या म्हणते फाईन फाईन पार्थ, मला वाटलं. पार्थ म्हणतो काय वाटलं तुला आणि का वाटलं? तुझा काय संबंध काहीही वाटून घेण्याचा? रम्या चालती हो इकडनं. आता पार्थने चालती हो रम्या असं म्हटल्यानंतर मग मात्र आता रम्याकडे तिकडनं जाण्यावाचून कुठलाही पर्याय नसतो. त्यामुळे मग आता रम्या ही तिकडनं हो जातीये एवढं मोठ्याने बोलते आणि निघून जाते. तर दुसऱ्या बाजूला नंदिनी ही खिडकी उघडते आणि खिडकीजवळ उभी राहत असते. जीवा असताना ती जशी उभी राहायची अगदी तशीच. इतक्यात शारदा तिकडे येते. शारदा नंदिनीला हे असं खिडकीत उभं राहिलेलं पाहते आणि शारदा लगेच येते, नंदिनीला मागे खेचते आणि खिडकीवर पडदा टाकत म्हणते, नंदिनी आता खिडकीत उभं राहून काहीही उपयोग होणार नाही आहे. खिडकीत येणारी व्यक्ती आता खिडकीत येणारच नाही आहे. तूच सांगितलंस ना जीवारावांना की जा निघून म्हणून इकडनं. आता ते इकडनं निघून गेलेले आहेत. त्यामुळे आता तू कितीही वेळ अशी खिडकीत उभी राहिलीस ना तरी ते काही परत येणार नाहीच आहेत गं. त्यावेळी लगेचच नंदिनी म्हणू लागते, आई मी काही जीवाची वाट बघत नव्हते, ते मी सहजच नेहमीप्रमाणे खिडकीत उभे होते. बरं सोड, मला आनंद निवासला जायचं आहे, उशीर होतोय. एवढं म्हणून नंदिनी ही आता लगेचच तिची पर्स उचलते आणि मी जाते का आई एवढं बोलून घरातनं बाहेर पडते. आता नंदिनी आनंद निवासला येते. आता नंदिनीच्या मोबाईलला आज चार्जिंग कमी असते, पण नंदिनीने घरातनं निघताना चार्जिंग पाहिलेलीच नसते आणि पर्समध्ये चार्जर घ्यायलासुद्धा ती विसरलेली असते. आता चित्रा कामाला आलेली नसते, कारण चित्राचं नवीनच लग्न झाल्यामुळे चित्रा सुट्टीवर असते. चित्रासुद्धा सुट्टीवर असल्यामुळे आता आनंद निवासमध्ये खूप कामं पेंडिंग असतात आणि ती सगळी कामं करायला आता नंदिनीवरती लोड आलेला असतो. आता नंदिनी जेव्हा एका माणसाचा चेक भरायला घेते त्यावेळी नंदिनीला आठवतं की तिला ही सगळी चॅरिटी जीवामुळेच मिळाली. जीवामुळेच तिला एवढे पैसे मिळाले, जीवानेच तिच्यासाठी एवढं फंडिंग गोळा केलं आणि तिच्या डोळ्यात अश्रू येतात. इतक्यात त्या ठिकाणी आता एक मुलगी येते आणि म्हणते, काय झालं नंदिनीताई, तुझ्या डोळ्यात पाणी का? त्यावर नंदिनी म्हणते, काही नाही गं, ते सगळं सोड, मला सांग अजून काही कामं बाकी आहेत का? त्यावर ती म्हणते, अगं नंदिनीताई चित्राची सगळीच कामं बाकी आहेत. त्यावर नंदिनी म्हणते, बरं असू दे, मी काम करते, तुम्ही जा सगळे. त्यावर ती मुलगी म्हणते, अगं नंदिनीताई असं काय करतेस, मी थांबते ना तुझ्याबरोबर. नंदिनी म्हणते, नाही नको, तू जास, तुम्ही सगळेच जा. नंदिनी सगळ्यांना घालवून आता आनंद निवासमध्ये एकटीच काम करत बसते. खरं तर नंदिनीला जीवाची आठवण येत असते आणि त्यामुळेच ती स्वतःला कामात गुंतवून घेत असते. आता नेहमीची नंदिनीची वेळ यायची होऊन गेलेली असते, तरीही अजून आनंद निवासमधनं नंदिनी घरी आलेली नसते. त्यामुळे मग आता शारदाला नंदिनीची काळजी वाटू लागते. ती विचार करते, सकाळी मी नंदिनीला खिडकीत उभं राहण्यावरून बोलले म्हणून नंदिनी रागवली की काय? ती अचानक कुठे निघून गेली असेल का? अजून इतका वेळ झाला तरी आज ती घरी कशी आली नाही? काय झालं असेल? कुठे राहिली असेल ही मुलगी? फोन करते तर फोनही लागत नाही आहे. पुन्हा करून बघते असा विचार करत शारदा नंदिनीच्या फोनवरती पुन्हा फोन करते. नंदिनी काही फोन उचलत नसते. शारदाला मात्र आता काळजी वाटू लागते आणि आता अचानकच नंदिनीचा फोन बंद लागू लागतो. आता नंदिनीच्या फोनची खरं तर चार्जिंग संपलेली असते, मोबाईल स्विच ऑफ झालेला असतो, पण शारदाला मात्र इकडे काळजी वेगळीच वाटते. ती विचार करते, कुठे राहिली असेल ही मुलगी? एवढा वेळ कधी हिला आनंद निवासवरनं घरी यायला आजपर्यंत लागलेला नाही आहे आणि जरी कधी उशीर होणार असेल तरीसुद्धा नंदिनी फोन करून किंवा मेसेज करून टेक्स्ट करून सांगते की तिला उशीर होणार आहे, पण आज असं काहीच नाही आणि फोनही बंद लागतोय. काय झालं असेल? काही चुकीचं तर घडलं नसेल ना रस्त्यात? काय करू, हे सुद्धा घरात नाही आहेत. एक काम करते,
जीवारावांना फोन करते आणि त्यांनाच सांगते काय करायचं ते बघायला. मग शारदा ही आता बराच वेळ वाट बघून झाल्याच्या नंतर जीवाला कॉल करते. आता शारदाने फोन केला हे बघता क्षणी जीवा फोन उचलतो आणि शारदाला म्हणतो, हे बघा आई, तुम्ही जर मला घरी परत इकडे निघून ये, नंदिनीची परत समजूत काढ असं काहीतरी सांगायला कॉल केला असेल तर प्लीज तुम्ही फोन ठेवून द्या, कारण तुमचा वेळ वाया जाईल. आता मी पुन्हा नंदिनी या विषयावरती रमायचं नाही असं ठरवलं. तिला नको आहे ना मी तिच्या आयुष्यात, मग जाऊ द्या. जे झालं ते झालं. जीवा आता हरलाय, पूर्णपणे हरून गेलाय आणि आता जीवाला पुन्हा हरण्याची हौस नाही आहे. त्यामुळे आता मला पुन्हा तुम्ही काहीही सांगू नका. मी आता आईला, बाबांना, दादाला सगळ्यांनाच हे सांगून टाकलं आहे की मी हरलो आहे, मला नंदिनीला पुन्हा मिळवायचं नाही आहे. त्यामुळे आता तुम्हीसुद्धा तुमचा वेळ वाया घालवू नका. त्याबरोबर शारदा म्हणते, जावई बापू, अहो प्लीज एकदा माझं पूर्ण म्हणणं ऐकून तरी घ्या आणि मग त्यानंतर तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्ही बोला. जीवा म्हणतो, काय झालं आई? त्यावर मग लगेचच शारदा सांगू लागते, जावई बापू, अहो ज्या नंदिनीला मनवण्याबद्दल आणि ज्या नंदिनीला सोडून देण्याबद्दल तुम्ही बोलताय त्या नंदिनीचा अजून घरात पत्त्याच नाही आहे. त्यावर जीवा म्हणतो, काय? त्यावर शारदा म्हणते, हो ना, तेच तर सांगण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला. नंदिनी केव्हाची आनंद निवासला गेली आहे, अजून घरी आलीच नाही आहे. त्यावर जीवा म्हणतो, कधी गेली आहे ती? त्यावर शारदा सांगते, अहो सकाळी 11 वाजता निघून गेली आहे. जीवा म्हणतो, मग तुम्ही तिला कॉल वगैरे करून बघितला आहे का? शारदा म्हणते, अहो मगापासून खूप फोन केले, मगाशी फोनची रिंग वाजून कट होत होती आणि आता तर फोन लागतच नाही आहे, डायरेक्ट स्विच ऑफ आहे असं सांगतोय. त्यामुळेच तर मला काळजी वाटते आहे ना, काही कळतच नाही हो जावई बापू, अचानक ही नंदिनी अशी कुठे गायब झाली, मला तर काळजी वाटते. आजपर्यंत तिला आनंद निवासवरून यायला एवढा वेळ कधीच लागलेला नाही आहे आणि त्यामुळे मी काय करू मला सुचत नाही आहे. जीवा म्हणतो, ठीक आहे आई, तुम्ही काहीही काळजी करू नका, काय करायचं ते मी बघतो, तुम्ही शांत व्हा, फोन ठेवा, तुम्ही मला सांगितलं आहेत ना, आता काय करायचं ते मी बघतो. एवढं बोलून जीवा फोन कट करतो. पण आता त्याला कळत नसतं की मी तरी काय करू, नंदिनीला कुठे शोधू. अशा अचानक कोणालाही न सांगता नंदिनी कुठे गेली असेल आणि आई म्हणाल्या ते बरोबर आहे, नंदिनीला आनंद निवासवरनं यायला एवढा वेळ कधीच लागत नाही, मी जाऊनच बघतो. मग जीवा आता थेट त्याची बाईक काढतो आणि आनंद निवासच्या दिशेने जायला सुरुवात करतो. आणि आता आनंद निवासकडे जीवा चाललेला असताना त्याच्या मनात नको ते 1760 विचार येत असतात. त्याला दीपकने नंदिनीला किडनॅप केलं होतं आणि त्याने नंदिनीला फासावर लटकवलं होतं, तो प्रसंग आठवतो. त्यानंतर त्याने नंदिनीला लग्नातून सगळं कसं किडनॅप केलं होतं ते सगळं जीवाला आठवतं. आणि आता जीवा काळजीत पडतो की नंदिनी बरोबर काही चुकीचं तर घडलं नसेल ना, नंदिनीला एवढा वेळ लागत नाही, पण मग कसा लागला आज एवढा वेळ, नंदिनी फोनसुद्धा का उचलत नसेल, काय घडलं असेल. देवा, नंदिनीचं रक्षण कर, नंदिनी घाबरू नको, काळजीसुद्धा करू नकोस, तुझा जीवा येतोय तुला वाचवण्यासाठी, काळजी करू नकोस, मी आहे ना, असा आता जीवा हा त्याच्या मनात म्हणत असतो. आणि मग आता तो बाईक आणखीन फास्ट करत असतो जेणेकरून लवकरात लवकर तो नंदिनीपर्यंत पोहोचावा. आणि मग आता बघता जीवा हा सगळीकडे आजूबाजूला नजर मारत असतो, त्याला कुठे नंदिनी दिसते का हे तो बघत असतो. पण जीवाला मात्र रस्त्यात नंदिनी कुठेच दिसत नसते. जीवा हा आता प्रश्नात पडतो की आता तर मी मेन रोडपर्यंतसुद्धा आलो, अजून नंदिनीचा काहीच ठाव ठिकाणा नाही. एव्हाना जरी ती उशिरापर्यंत काम करत बसलेली असती तरीसुद्धा आनंद निवासमधनं निघाली असती आणि मला इथे भेटलीच असती. पण नंदिनी अजून इथे आली नाही आहे, याचा अर्थ नक्कीच नंदिनी आतल्या मधल्या रस्त्यावर असणार आणि नंदिनीने मधल्या रस्त्यावर असणं नंदिनीसाठी सेफ नाही आहे. यावेळी त्या रस्त्याला गुंड, मवाली, चरसी लोक बसतात आणि आता नंदिनी त्या रस्त्यावरून येणार असेल, कसं होईल हे सगळं, मी बघायला पाहिजे, पटपट आत जायला पाहिजे विचार करत जीवा आता बाईक थेट मधल्या रस्त्याने आत घालतो. तर आता नंदिनी ही आनंद निवास लॉक करून बाहेर तर पडलेली असते आणि ती तिथेच तिला रिक्षा मिळते का म्हणून रिक्षाची वाट बघते, पण तिकडे रिक्षा काही येत नसते. नंदिनी म्हणते, तसं नीच असं मी इथे कितीही वेळ थांबले तरी इथे काही मला रिक्षा मिळणार नाही आहे, शेवटी मला पुढे जावंच लागणार आहे. मग नंदिनीला जीवाची आठवण येते. जीवा तिला उशीर कधी झाला तर घ्यायला बाईक घेऊन यायचा, पण आता मात्र तिच्यासाठी बाईक घेऊन कोणी येणार नाही आहे असं तिला वाटत असतं. मग आता नंदिनी ही मेन रोडपर्यंत चालत जायला सुरुवात करते. ती चालत असताना अचानक काही मुलं तिच्या मागे लागतात. आता नंदिनी ही घाबरते. नंदिनी पुढे पटापट चालू लागते.
ती मुलं मागून तिच्या चालत असतात आणि त्यातली काही मुलं तिची छेड काढू लागतात. मुलं तिला म्हणत असतात की काय एवढ्या रात्रीची एकटीच कुठे निघालीस, सोबत करायला येऊ का आम्ही तुला. नंदिनी ही आता त्यांना सांगत असते, हे बघा माझा पाठलाग करू नका, माझ्यापासून लांब राहा, जा तिकडे. त्याबरोबर ती मुलं म्हणत असतात, बापरे राग तर बघा मॅडमचा, तोरा तरी बघा केवढा येतो. तर दुसरा आता नंदिनीला म्हणत असतो, काय मग येऊ का डबल सीट. त्याबरोबर नंदिनी म्हणते, हे बघ मागे हो, सोड माझा रस्ता. नंदिनी आता तिच्या पर्समधनं तिचा फोन काढते, तेव्हा तिच्या लक्षात येतं की माझा फोन तर स्विच ऑफ झाला आहे. तर आता इतक्यात तिथे हेडलाईटचा उजेड पडतो. नंदिनी मदत करा माझी कोणीतरी असं पटकन ओरडते. त्यावेळी मग आता लगेचच त्या ठिकाणी जीवा थांबतो आणि जीवा लगेच आता गाडीवरनं खाली उतरतो आणि बघतो तर काय नंदिनीलाच काही मुलं त्रास देत आहेत. आता नंदिनीला ती मुलं त्रास देताना जीवा बघतो आणि जीवाची तळपायाची आग मस्तकात भिडते. जीवा ताबडतोब नंदिनीला स्वतःच्या मागे घेतो आणि आता तो त्या गुंडांच्या समोर छाती काढून उभा राहतो. ते गुंड म्हणतात, ए तुला तुझा जीव वर आलाय का, चल निघ बाजूला हो, वाट सोड आमची. जीवा म्हणतो, कशाला उगाचच्या उगाच राडा करताय भावानो, जा ना सोडा त्या मुलीची वाट. त्याबरोबर ते गुंड म्हणतात, ए कोण आहे तुझी बायको की आयटम. त्याबरोबर मग मात्र आता जीवाचा पाराच चढतो आणि जीवा म्हणतो बायको. आणि मग आता मारामारीला सुरुवात होते, तोडफोड मारामारी होते. जीवाला सुद्धा थोडंफार लागतं आणि त्या गुंडांना सुद्धा जीवा अगदी बेदम कुत्र्यासारखा मारतो. त्याबरोबर आता ती लोक पळून चाललेली असतात. तेव्हा जीवा म्हणतो, अरे कशाला पळून जात आहे, थांबा ना थांबा, का खूप हौस होती ना तुम्हाला मुलींची छेड काढण्याची, थांबा अजून थोडा मार खा. त्याबरोबर नंदिनी ही आता जीवा त्यांच्या मागे चाललेलं असताना जीवाला थांबवते आणि जीवाला मिठी मारत म्हणते, जीवा बास थांबा, अहो गेली ती लोक, जीवा प्लीज थांबा. त्याबरोबर मग जीवा थांबतो. नंदिनी रडत असते, ती म्हणत असते, जीवा थँक्यू सो मच, आज तुम्ही आलात वेळेवरती म्हणून मी वाचले, जर तुम्ही आला नसतात तर काय झालं असतं, काय घडलं असतं मला खरंच माहीत नाही आहे. अहो मला काम करता करता वेळेचं भान उरलंच नाही आणि मला एवढा उशीर झाला. नंतर मला कळलं की माझ्या मोबाईलची बॅटरीसुद्धा डेड झाली आणि तुम्हाला तर माहिती आहे आनंद निवासपासून थेट रिक्षाच मिळत नाही, म्हणून मी रिक्षा शोधण्यासाठी मेन रोडला चाललेली होते. थँक्यू, आज तुम्ही माझ्यासोबत होतात म्हणून मी वाचले. त्यावेळी जीवा नंदिनीला म्हणत असतो, मी तर कायमच तुझ्यासोबत असलो असतो, पण तुला मी नको आहे ना तुझ्यासोबत, म्हणूनच तर. त्यावर नंदिनी म्हणते, जीवा असं. त्याबरोबर जीवा म्हणतो, बरं जाऊ दे नंदिनी, आता हे सगळं बोलण्याची ही योग्य वेळ नाही आहे, आता उशीर ऑलरेडी खूप झाला आहे, त्यामुळे मी तुला घरी ड्रॉप करतो. नाही म्हणजे मला माहिती आहे तुला माझ्याबरोबर घरी येण्यात काही इंटरेस्ट नसणारच आहे म्हणून, पण तरीही नाही काय ना, घरी आईना तुझी खूप काळजी वाटते, त्यांनीच मला कॉल करून सांगितलं की अजून तू घरी पोहोचलेली नाही आहेस आणि तुझा फोनही बंद आहे वगैरे, म्हणून खरं तर मी तुला घ्यायला इथपर्यंत आलो. आईंनी सांगितलं म्हणून, जर त्यांनी कॉल केला नसता तर मी कदाचित आलोही नसतो. असो आता आलोच आहे तर सोडतो तुला घरी, बस. त्याबरोबर मग नंदिनी जीवाच्या मागे बसते आणि जीवाला घट्ट ती पकडते आणि मग जीवा गाडी सुरू करतो. आता मात्र इकडे नंदिनीला स्वतःच्या चुकांवरती पश्चाताप होत असतो. तिला वाटत असतं, का मी जीवांवर अविश्वास दाखवला, का मी जीवांबरोबर चुकीची वागले. जीवा माझ्या बाबतीत काहीही चुकीचं करणार नाही किंवा घडू देणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. आजच्या पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद.